छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. कारण ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीला नाकारत महायुतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. होय, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी घडामोड घडली आहे. काय घडलं सविस्तर पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा राज्याच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या निवडणुकीत स्थानिक राजकारणासोबतच राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचेही प्रतिबिंब दिसत आहे. इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नुकताच 6 खासदारांच्या जाण्याचा धक्का बसला असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी घेतलेल्या निर्णयानं पुन्हा एकदा राजकीय चर्चेला वेग दिलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी 2 स्वतंत्र पॅनल तयार करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा समावेश आहे. तर महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट एकत्र आलेले आहेत. मात्र या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते आमदार अंबादास दानवे आहेत. कारण महाविकास आघाडीचा भाग असतानाही त्यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल न करता थेट महायुतीच्या पॅनलमधून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल तयार असतानाही दानवे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे हा केवळ सहकार क्षेत्रातील निर्णय आहे की भविष्यातील काही मोठ्या राजकीय घडामोडींची नांदी आहे, अशी चर्चा आता संभाजीनगरात रंगू लागली आहे. दरम्यान या सर्व चर्चांवर स्वतः अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसते. सहकार क्षेत्रात सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागते. त्यामुळे या निर्णयाचा पक्षीय राजकारणाशी संबंध जोडू नये. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चांना पूर्ण विराम मिळाले नाहीये. त्यामुळे आता संभाजीनगरात मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि आमदार अंबादास दानवे यांच्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.